या ठिकाणी आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जे चिल्लर आहे ती फेकण्यात येते आणि या रुग्णालय प्रशासनाचा निषेध आहे तो सुद्धा व्यक्त करण्यात येतोय। या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झालेले पाहायला मिळते आणि कुठेतरी आता हे सगळं प्रकरण आहे ते राजकीय दृष्ट्या सुद्धा तापू लागलेलं आहे। या ठिकाणी एकनाथ शिंदे काय चिल्लर फेकली तुम्ही, चिल्लर काय यांना भीक लागली, भीक यांना इथं आहे ना रुग्णाच्या ठिकाणी आहे ना यांनी कला केंद्र उभं करावं। सत्तेमध्ये आहात, सत्तेमध्ये आहात, सत्तेमध्ये आहो म्हणून काय यांनी यांना लायसन्स दिलं का यांनी? आम्हाला पण जनतेची काळजी आहे ना, इथं आमची भगिनी येऊन काल इथं मृत पावली आहे, यांना भीक लागली आहे, यांनी इथं कला केंद्र उभं करावं, मग पैसे गोळा करावे। इथं धर्माचा आयुक्तांनी यांना फुकट जागा दिलेली इथं। चिल्लर पैसे जे आहेत ते या ठिकाणी या रुग्णालयाच्या प्रशासनावर फेकलेले आहेत। निषेध आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या ठिकाणी करण्यात येते। कुठेतरी आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळते। सगळा गोंधळ आहे तो या ठिकाणी आहे, पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, पण आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे ती सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि चिल्लर पैसे आहेत ते सुद्धा फेकले या ठिकाणी पोलिसांच्या आणि या रुग्णालय प्रशासनावर फेकलेले पाहायला मिळते आणि एक गोंधळाचं वातावरण आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि खरं तर या रुग्णालयाचे जे जनसंपर्क अधिकारी आहेत ते निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलेले होते, मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली आणि त्यांनी चिल्लर पैसे आहेत ते या रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर फेकण्याचा प्रयत्न आहे तो सुद्धा केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन योगेश केळापुरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही। हे दृश्य आपण पाहतोय मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर दोन्ही शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन केलं जातंय, तर अधिकाऱ्यांवर पैसे फेकल्याचा प्रकार देखील या ठिकाणी घडलेला आहे। शिवसैनिकांनी रुग्णालयाच्या नावानं पैसे फेकलेले आहेत। दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्याला इथे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। का गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हे प्रकरण आता गाजत असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी देखील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया या प्रकरणाच्या संदर्भातल्या आपण पाहिलेल्या आहेत। महिला रुग्ण दगावल्या संदर्भात आता आंदोलन केलं जात आहे। 10 लाखांची मागणी करण्यात आलेली होती असा आरोप देखील या महिलेच्या नातेवाईकांनी केलेला होता आणि रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले, काही गंभीर स्वरूपाचे आरोप देखील करण्यात आले आणि त्यानंतर मात्र आता सर्व पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। पैकी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते या रुग्णालयाच्या बाहेर आता आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतंय। तर महिला दगावल्या प्रकरणी हे आंदोलन केलं जात आहे। या रुग्णालयाच्या समोरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत, तर अधिकाऱ्यांवरती पैसे देखील उधळण्यात आलेले आहेत, कारण पैशांमुळे हा सगळा प्रकार घडला। 10 लाखांची मागणी करण्यात आलेली होती असा दावा देखील त्या महिलेच्या नातेवाईकांनी केलेला आहे आणि त्यामुळं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आता मोठी गर्दी शिवसैनिकांची उसळलेली आहे। दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक खऱ्या अर्थानं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाची कशा पद्धतीनं दखल घेतं, महापालिका कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे, ती नोटीस कधीपर्यंत पाठवली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर आता या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकण्याचं आंदोलन देखील शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं, कारण 10 लाखांची मागणी करण्यात आलेली होती, वेळीच उपचार मिळाले नाही आणि त्यामुळं या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। 2 बाळांचा जुळ्या बाळांचा जन्म झाला, मात्र आई दगावलेली आहे आणि त्यामुळे आता संतप्त प्रतिक्रिया देखील आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक या ठिकाणी आक्रमक झाल्याची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं शिवसैनिक या रुग्णालयाच्या गेटवर उपस्थित आहेत। पोलिसांचा सकाळपासूनच बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।